हॅलो, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल आम्ही भटक भवानी. आता सकाळची वेळ आहे आणि आपण निघालो आहोत अंबाजोगाईला. आपली ही ट्रिप असणार आहे अंबाजोगाई, परळी वैजनाथ आणि औंढा नागनाथ अशी. आम्ही पुण्याहून निघालो कालच आणि आम्ही तुळजापूरला गेलो होतो. भवानीचं छान दर्शन झालं आमचं. खूप खूप छान रोड आहेत, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि आता आम्ही लातूर मार्गे पुढे अंबाजोगाईला निघालेलो. आणि मातेचं दर्शन घेतलं होतं, तर दर्शन घेण्यासाठी मम्मीची एक मैत्रीण आहे, त्यांच्या थ्रू आम्ही गेलो होतो. सो आपल्याला कसं झालं दर्शन आणि काय खूप छान झालं. त्यांचं नाव कोंडे आहे म्हणून. तर त्या माझ्या मैत्रिणीचा मुलगा मंदिरामध्ये पुजारी असतो, त्याला आम्ही फोन केला, ते आम्हाला घ्यायला आले आणि त्यांनी आम्हाला VIP दर्शन घडवलं. अगदी छान मूर्तीच्या समोर उभं राहून 2 मिनिटं आम्ही छान मूर्तीला पाहिलं, आरती वगैरे केली. खूप छान दर्शन झालं आमचं. सो तुम्हाला पण जर तुळजापूरला यायचं असेल आणि तुम्हाला जर शीघ्र दर्शनासोबत ओटी वगैरे भरायची असेल देवीची, तर तुम्ही कोंडे गुरुजींचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला नक्की अभिषेक नाही पूजा वगैरे नक्की व्यवस्थित सांगतील आणि तुमचं दर्शनही छान होईल. तर आता आपण जसं निघालो आहोत अंबाजोगाईला जोगेश्वरी देवीचं मंदिर आहे, जोगाईचं मंदिर आहे आणि लातूर पासून अवघ्या 52 किलोमीटर अंतरावरती अंबाजोगाई आहे. सो आता आपण जातो आहोत पुढे. अगदी स्ट्रेट रोड आहे, सकाळची वेळ आहे त्यामुळे खूपच छान आपलं दर्शन होणार आहे. पुढे आपण जाणार आहोत परळी वैजनाथला आणि त्याच्याच पुढे औंढा नागनाथ. चला सुरू करूया आजच्या सफरीला. श्री क्षेत्र योगेश्वरी देवस्थान अंबाजोगाई इथे पोहोचलेलो आहोत. इथे बाजूला पार्किंगची स्पेस आहे, भरपूर पार्किंग स्पेस आहे. आपण या साईडने आतमध्ये आलो. आता जाऊयात मंदिरात. छान सकाळची वेळ आहे आणि अजून तरी वाटत नाहीये की खूप सारी गर्दी असेल म्हणून. चला, नीटची पण एक छान झोप झाली आहे. काय म्हणायचं कितीला आहे मम्मी? मध्येच इथे खूप सुंदर अशी दीपमाळ आहे. आता आपण दर्शन रांगेसाठी आतमध्ये जातो आहोत. आत्ताच आपलं योगेश्वरी देवीचं मंदिर खूप छान झालं. आपण या दादांकडून ओटी घेतली होती आणि अवघ्या 5 मिनिटामध्ये आपलं दर्शन झालं. त्यामुळे जर तुम्ही सकाळच्या वेळेस आलात तर दर्शन छान होतं, व्यवस्थित होतं, मनाला समाधानही वाटतं. आता आपण पुढे जाणार आहोत परळी वैजनाथला. अंबेजोगाईहून परळी वैजनाथ याचं जे डिस्टन्स आहे ते आहे 20 किलोमीटर. सो आता आपण पुढे जाऊयात आपल्या प्रवासाकडे. आता आपण पोहोचलो आहोत परळी वैजनाथ इथे. हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे. वैद्यनाथाचं इथे मंदिर आहे. जवळपास 20 ते 25 पायऱ्या वर चढून गेल्यावरती आपल्याला मेन मंदिर परिसरामध्ये जाता येतं. इथे पार्किंगसाठी पण खूप छान सुविधा आहे. आता आपण जाऊयात वरती. चला. आणि या मंदिराच्याच एक्झॅक्टली समोर एक नाश्ता कॉर्नर आहे. असं नाव नाही त्याला काही, पण तिथला आम्ही एक दाल पकोडा ट्राय केला. तर खूप सुंदर होता. असा एक मोठा
असं तो बऱ्यापैकी, आणि एकातच छान पोट भरतं आणि त्याच्यावर ते कढी देतात गरम. तर ते मस्त तुम्ही होता नक्की तो. ट्राय करा. ते समोरच आहे तिकडे मागे खाली इकडे गेल्या, मागच्या साईडलाच तो दुकान आहे, दुकान छान आहे. आहे तिथे. तर ते ट्राय कराल नक्की. हे आहे श्री क्षेत्र परळी वैजनाथ. आत्ताच आपलं दर्शन झालं आणि आता आपण 2 क्षण विश्रांती करण्यासाठी मंदिराच्या परिसरामध्ये थांबलो आहोत. खूप शांत आहे आणि छान थंड आहे. तर आमचे दर्शन झाले आत्ताच मंदिरात. फार काही गर्दी नव्हती, आम्ही लवकर पण पोहोचलो इथे. त्यामुळे अगदी 10 मिनिटात आम्ही आत जाऊन लगेच बाहेर आलो. काही तिथे स्पेशल दर्शनाची पण व्यवस्था आहे. जर तुम्ही आलात आणि खूप गर्दी असली तर 100 रुपयाचा पास मिळतो बाहेरच, चप्पल वगैरे आपण जिथे काढतो तिथे. तसं तुम्ही करू शकता. आम्हाला त्याची काही गरज नाही पडली. फक्त आम्ही अभिषेक केला. त्याचे काहीतरी त्याचे वेगवेगळे रेट आहेत. 501 वगैरे जसं तुम्हाला प्रत्येक अभिषेक प्रत्येक पाहिजे अभिषेकाची वेगवेगळे पैसे. सो आम्ही तो एक अभिषेक केला. त्यामुळे त्याचं काहीतरी 501 रुपयांचा देणगी देऊन तो अभिषेक तुम्ही करू शकता. इथे गुरुजी पण उपलब्ध आहेत, त्यामुळे तुम्ही त्यांना सांगू शकता आणि अभिषेक करून घेऊ शकता. खूप सुंदर दर्शन झालं. छान पिंडीला पण आम्हाला हात लावून दर्शन घेता आलं, त्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं. आता आपण पुढे जाणार आहोत औंढाला. सो परळी वैजनाथ या ज्योतिर्लिंगापासून औंढा नागनाथ याचं अंतर आहे जवळपास 125 किलोमीटर, 125 किलोमीटर. आणि परभणी क्रॉस करून पुढे आपल्याला जावं लागतं. त्याला जवळपास 2-1 तास तरी आपल्याला वेळ लागेल आणि मग आपण पुढे जाऊ. सो आम्ही तो सुद्धा तुम्हाला रस्ताची कंडिशन कशी आहे, कसं जाता येतं ते तुम्हाला दाखवू. आत्तापर्यंत तरी रोड खूप छान होता, काहीच प्रॉब्लेम आला नाही. खूपच सुंदर रोड आहेत. सो तुम्ही पण अशी ही ट्रिप नक्कीच प्लॅन करू शकता. आता जाऊयात पुढे आपल्या प्रवासाकडे. आता आपण आहोत औंढा नागनाथ क्षेत्र 8वे ज्योतिर्लिंग यांच्या परिसरामध्ये. तर इथे सुद्धा येण्यासाठी शीघ्र दर्शनाची लाईन असते. तुम्हाला इथे सुद्धा 200 रुपये पर पर्सन देऊन तुम्ही शीघ्र दर्शनाच्या लाईनमध्ये लागू शकतात आणि दर्शन घेऊ शकतात. आमचं अवघ्या 10 मिनिटामध्ये दर्शन झालं. आम्ही शीघ्र दर्शनाचे पास घेतले होते आणि खूप सुंदर दर्शन झालं. गाभाऱ्यापर्यंत आम्ही जाऊन पिंडीला छान दर्शन करून मग परत आलो. सो खूप छान होतं इथे, छान वाटलं. मागे जे दिसतं आहे ते आपलं औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग आहे. जे काळ्या पाषाणामध्ये दिसतंय ते ज्योतिर्लिंग अहिल्याबाई होळकरांनी त्याला पुन्हा त्याची स्थापना केली होती. हां, आणि नंतर जे वरचं जे कळस दिसतोय चुनखडक आणि मातीचा, तो आता अलीकडच्या काळामधला आहे. सो असे हे दोन्ही प्रकारचे आपल्याला इथे स्थापत्यकलेचा एक नमुना बघायला मिळतो. आत्ताच आपण औंढा नागनाथ या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं. तिथून अवघ्या 50 मीटर अंतरावरती आलो की आपल्याला हे मंदिर दृष्टीस पडतं. हे आहे माताश्री अन्नपूर्णा पार्वती मातेचं मंदिर आणि इथे एक स्वयंभू शंकराच्या पिंडीचं पण मंदिर आहे, जी पिंड दर महाशिवरात्रीला तिळकणा एवढी वाढते असं तिथल्या गुरुजींनी आम्हाला माहिती सांगितली. तर तुम्ही इथे पण दर्शन घेऊ शकता. खूप छान आहे हे. आणि इथे म्हणजे नागांचाही वास आहे आणि तिथे त्यांनी नागांचे पण फोटो ठेवले आहेत आणि नागाची काच पण आहे. खूप सुंदर आहे मंदिर सुद्धा. हे सुद्धा खूप पुरातन काळातलं मंदिर आहे. वाटलं आपण कृष्णेश्वराचं पण दर्शन घ्यावं म्हणून आता आम्ही कृष्णेश्वराचं दर्शन घेण्यासाठी आतमध्ये आलो आहोत एलोरा साईडला. आणि आता आपण जातो आहोत दर्शनासाठी. आज आहे शनिवार, त्यामुळे प्रचंड गर्दी आहे, वीकेंड आहे. सो जाऊयात पुढे. कितपत गर्दी आहे तेही कळेल आणि किती वेळ लागतो आहे तेही कळेल.
हे आहे वेरूळचे घृष्णेश्वर मंदिर, 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक. आत्ताच आपल्या इथले खूप सुंदर दर्शन झाले आणि इथे कोणत्याही प्रकारची शीघ्र दर्शनासाठी वेगळी शुल्क आकारणी घेतली जात नाही. मंदिर संस्थानामध्ये ती सोय उपलब्ध नाही आहे, पण बाहेर बरेच लोक तुम्हाला भेटतील, म्हणतील तुम्हाला लवकर दर्शन देऊ आम्ही, तुम्ही आम्हाला पैसे द्या. या मोहाला बळी पडू नका. मंदिर संस्थानामध्ये कोणत्याही प्रकारची अशी लूटमार सहन केली जात नाही आणि त्या लोकांना आतमध्ये डायरेक्ट एंट्री दिलीसुद्धा जात नाही. सो तुम्हाला जर असे कोणी भेटलात तर नक्कीच त्यांच्या मोहाला बळी पडू नका. तुम्ही आतमध्ये मंदिर संस्थानामध्ये आलात तर लवकर तुमचं दर्शन होतं. आमचं अवघ्या 20-25 मिनिटामध्ये खूप सुंदर दर्शन झालं. भरपूर गर्दी होती पण लगेच दर्शन झालं. चला आता आपण जाऊयात पुढे. संध्याकाळची वेळ झाली आहे, बऱ्यापैकी अंधार पडलाय. आम्ही समृद्धी मार्ग महामार्ग सोडून जवळपास आता 1 तास होत आला. हा आहे घुलेवाडीचं एक रेस्टॉरंट, ते नवीनच उघडलं आहे, ग्रँड स्वस्तिक. अप्रतिम आहे, ॲम्बियन्स पण खूप छान आहे. आत्ताच आम्ही इथे चहा भजी खाल्ली, खूपच छानच स्वाद होता. आणि 10 नोव्हेंबरलाच सुरू झाले त्यामुळे अगदी नवीन आहे, स्टाफ वगैरे पण चांगला वेल ट्रेंड आहे. बरोबर. सो तुम्ही पण या रोडला आल्यावरती इथे नक्की भेट देऊ शकता. तसंच या ट्रिपसाठी आपण एक गाडी भाड्याने घेतली होती. सो त्या दादांचा नंबरसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्हाला जर कोणताही आउटडोअर ट्रिप करायची असेल, आउट ऑफ पुणे ट्रिप करायची असेल तर तुम्ही त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करू शकता, कारण की अप्रतिम ड्रायव्हिंग आहे त्यांची, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि तुम्ही मोठ्या लोक म्हणजे जास्त लोक असतील आणि बस वगैरे असेल किंवा कमी लोक असतील आणि छोटी कार असेल तर त्या लोकांचे पण कॉन्टॅक्ट त्यांच्याकडे आहे, चांगल्या ड्रायव्हर आहेत. सो ते चांगला एक कॉन्टॅक्ट पर्सन असू शकतात छोट्या मोठ्या ट्रिपसाठी. अशी ही होती आपली ही ट्रिप. आपण संपूर्ण असं चक्कर मारून परत आता पुण्याला जातो आहोत. लातूरला गेलो होतो, तुळजापूरला गेलो होतो, तसंच तुम्ही बघितलं तर परळी वैजनाथ, औंढा नागनाथ आणि घृष्णेश्वर आणि भद्रा मारुती पण केला आपण. सो या सगळे देवस्थानं करून आता आपण परत घरी चाललोय. हा तुम्हाला ब्लॉग आमचा कसा वाटला ते नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लिंक शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. तोपर्यंत बाय बाय.